महायुति में सीट बंटवारे के फॉर्मूला को लेकर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने बड़ी जानकारी दी है। बावनकुले ने कहा कि जो जहां मजबूत होगा वह उस सीट पर चुनाव लड़ेगा और बाकी मजबूती से एक साथ उसका समर्थन करेंगे। इसी के साथ बावनकुले ने यह भी कहा कि महायुति में 90% सीटों पर सहमति बन चुकी है और महाविकास आघाड़ी से पहले सीट बंटवारे की घोषणा हम कर देंगे। वहीं राहुल गांधी को लेकर विधायक संजय गायकवाड़ के बयान पर असहमति जताई। बावनकुले ने कहा कि वह इसका समर्थन नहीं करते, लेकिन ये सत्य है कि गांधी परिवार ने हमेशा आरक्षण का विरोध किया है। हम घर घर जाकर कांग्रेस, गांधी और नेहरू परिवार की असलियत जनता को बताएंगे। इसी के साथ भाजपा प्रदेशाध्यक्ष ने उद्धव ठाकरे के बयान पर भी तीखा प्रहार किया। फार मला वाटत की आता 70-80% आमचं एकमत झालं आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रेस घेतील। नक्की तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील। संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही, पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे। मग त्यांची पुढची पिढी राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे। आणि तिसरा आता राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू। म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे आणि त्यामुळं जे मोदींच्या नावाने संविधान बदलणार आहे, आमचे एनडीए सरकार संविधान बदलणार आहे, ह्याच्या बाता करतो ते खरं यांचं आता पोटातलं समोर आलं आहे। माझं म्हणणं, उद्धव ठाकरे साहेबांना संधी नव्हती का? आता कशाला संधी मागता? तुमच्या जेव्हा पेन्शन योजना लागू करायची होती तुमच्या हातात पेनच नव्हता। तुम्ही कधी पेनच बघितला नाही। मी 2.5 वर्ष तुमच्या हातात। तुम्ही कधी त्या ठिकाणी मंत्रालयात गेले नाही, तुम्ही विधान भवनात आले नाही। तुम्ही काय गोष्टी करता? आता खोटे बोलतात मतं घेण्याकरता। आता काही करत नाही। जे काही करेल ते आमचं महायुतीचं सरकार करेल। कर्मचाऱ्याचा प्रश्न असो, कामगाराचा असो, महिला बहिणीचा असो, युवांचा असो, शेतकऱ्याचा असो। आज बघा सोयाबीनला किती मोठा रिलीफ मिळाला। आज त्या ठिकाणी बासमती चावलला किती मोठा रिलीफ मिळाला। आज बघा त्या ठिकाणी कांद्याला किती मोठा रिलीफ मिळाला। जे करू ते आम्ही करू। हे खोटारडे आहे, मतं घेतील, पडून जातील।